शेतकरी-प्रधान देश आहे आपला, त्याच्यामुळे शेतकरी हा महत्त्वाचा घटक असणारच. तर शेतकऱ्यांबद्दल सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्त्वाचा विचार केलेला आहे आणि सर्वांगीण विचार केलेला आहे. त्याच्याबद्दल काय बाबासाहेब सांगाल? आंबेडकरांनी दोन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बद्दल आणि शेतीच्या बद्दल विचार केला. एक संशोधन केलं आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष चळवळी केल्या. आणि मंत्री झाल्यानंतर प्रत्यक्ष कामही बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बरं. 1919ला बाबासाहेब आंबेडकरांनी लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय हा संशोधनपर निबंध लिहिला. तो जागतिक पातळीवर गाजला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं हे लेखन इतकं महत्वाचं आहे आणि ते जगातलं महत्वाचं संशोधन मानलं जातं. दुसरं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संशोधनाच्या नंतर प्रत्यक्ष महसूल वाढवावा, टॅक्स वाढवावा यासाठी ब्रिटिशांनी एक कमिशन नेमलं होतं. त्याच्यासाठी बाबासाहेब साक्ष देऊ इच्छित होते, ती टाळली. पण केसरीमध्ये त्यावेळेला बाबासाहेबांनी महसूल किती असावा याच्यावरचा एक लेख लिहिला. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी खोतीच्या विरुद्धची आंदोलनं केली. या देशातला पहिला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबई विधिमंडळावरती बाबासाहेबांनी काढला. तो 1938 साली 25,000 शेतकरी गुजरात, महाराष्ट्र आणि कोकणातून आलेले होते आणि हा 25,000चा मोर्चा मुंबईत निघाला. त्यावेळेला सगळे लोक पाहत होते. त्यांनी दिलेलं निवेदन अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या तशाच आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 7 वर्ष संप झाला शेतकऱ्यांचा. 25 गावातले लोक कुणीही शेतात गेले नाही. कोकणातल्या चरी येथे हा संप झाला. म्हणजे जगातला हा सगळ्यात प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांचा पहिला संप होता. बाबासाहेब आंबेडकरांनी चिपळूणला एका सभेमध्ये बोलताना सांगितलं होतं की देशाचा पंतप्रधान, या देशाचा पीएम शेतकऱ्याचा मुलगा झाला पाहिजे. इथपासूनची स्वप्न बाबासाहेबांची होती. शेतीतले प्रश्न संपले तर आपल्या देशातले खूप प्रश्न संपतील असं त्यांना वाटत होतं. अजूनही वेगवेगळ्या वर्गासाठी त्यांनी हा विचार केलेला आहे. शेतकरी आहे, कामगार आहे. आपण त्याच्याबद्दल बोलूया. विषय काय आहे आपल्यापर्यंत पोहोचला आहेच आणि त्या अनुषंगाने डॉक्टर